Hello students, today we are going to see these questions. Question: state the formula for potential energy U of a system of 2 point charges Q1 and Q2. दोन चार्जेस असतील Q1 आणि Q2 and they are separated by a distance r आणि त्यांच्यामधलं अंतर स्मॉल r इतकं असेल तर पोटेन्शियल एनर्जी दोघांची मिळून दोघं चार्जेसची जी पॉवर आहे ती किती असेल पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी डिनोटेड बाय लेटर U फॉर डिस्टन्स r Q1 Q2 upon 4 pi epsilon 0 into distance r. So this is the formula for 2 point system Q1 and Q2 which are separated by distance r. Now another question: define 1 joule and 1 electron volt. आता 1 जूलचे डेफिनेशन B आहे आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचे डेफिनेशन E आहे. स्टेट व्हेरियस युनिट्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचे अजून दुसरे युनिट्स सांगा. आता बघा 1 जूल म्हणजे काय. 1 जूल इज द एनर्जी. जूल इज द युनिट ऑफ एनर्जी. 1 जूल इज दॅट एनर्जी स्टोर्ड इन मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कूलम थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. आता बघा याचा अर्थ काय होतो. समजा दोन चार्जेस आहेत, त्या दोघांचं पोटेन्शियल काहीतरी आहे, शक्ती काहीतरी आहे, मग आणि त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्टचा असतो. म्हणजे समजा याचं पोटेन्शियल 5 व्होल्ट आहे आणि याचं पोटेन्शियल 4 व्होल्ट आहे. आता समजा इथून इथं चार्ज आणला, यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 1 व्होल्ट. तर 1 जूल इज द एनर्जी स्टोर्ड इन मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कूलम. समजा तुम्ही 1 कूलमचा चार्ज इथून इथं आणला तर या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट असला पाहिजे. हे किती पण असू द्या. आता समजा हे 7 व्होल्ट आहे आणि हे 8 व्होल्ट आहे, तर यांच्यामधला दोन पॉइंट्स मधला डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स हा किती आहे 1 व्होल्ट आहे. जर 1 कूलम हा चार्ज इथून इथं आणला तर आपल्याला ह्या चार्जचं पोटेन्शियल जास्त आहे, याचं कमी आहे. म्हणून हा जो 1 कूलमचा चार्ज युनिट चार्ज जर इथून इथं आणला तर तो काहीतरी एनर्जी काहीतरी आपल्याला वर्क डन करावं लागेल आणि वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. So 1 joule is the energy stored or 1 joule is the energy gained in moving a charge of 1 coulomb through a potential difference of 1 volt. समजलं मग डेफिनेशन इन मूव्हिंग अ पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे बघा या 1 कूलम युनिट चार्जने इथून इथे येताना जी एनर्जी स्टोअर्ड केली गेन केली की ज्या दोन पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट होता, तर याने गेन केलेली एनर्जी म्हणजे 1 जूल एनर्जी होय. ओके, 1 जूल इज द एनर्जी और 1 जूल इज दैट एनर्जी स्टोर्ड इन मूविंग अ चार्ज ऑफ 1 कूलम फ्रॉम one point to another point whose potential difference is of 1 volt. Another 1 electron volt. Electron volt is the smallest unit of energy. It is also the unit of energy. Joule is also the unit of energy, but joule is the SI unit of energy. But joule is the SI unit of energy. लाइट कमी तर नाही ना. Joule is the SI unit of energy. आता 1 electron volt is very smaller unit of energy. 1 electron volt एनर्जी म्हणजे काय. जेव्हा इलेक्ट्रॉन इथून इथं आणला, इथं 1 कूलम चार्ज होता, 1 जूल म्हणजे 1 कूलम होता. आता 1 इलेक्ट्रॉन कुठून कुठं आणायचा, इथून इथं आणायचा. तसंच आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स शुड बी 1 व्होल्ट. देन द एनर्जी गेन्ड बाय द इलेक्ट्रॉन इज ऑफ 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. व्हेरी सिंपल वे बघा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट याला E small v capital असं लिहितात is the change in the kinetic energy of electron. बघा इलेक्ट्रॉन इथं होता
इथून इथं आणला किंवा इथून इथं गेला, इकडून तिकडे गेला, त्याला त्याची कायनेटिक एनर्जी चेंज झाली. जेव्हा तो इथून इथं जाईल किंवा तिकडून इकडे येईल तर त्याला त्याची कायनेटिक एनर्जी काय होईल, चेंज होईल. व्हाईल क्रॉसिंग 2 पॉइंट्स मेंटेन्ड ॲट अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. हे 2 पॉइंट क्रॉस करताना की ज्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट आहे, ते क्रॉस करताना इकडून तिकडे अथवा तिकडून इकडे येताना इलेक्ट्रॉनने जी एनर्जी गेन केली एका इलेक्ट्रॉनने, की दोघं पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट होता, त्याला म्हणायचं 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉनने गेन केलेली एनर्जी व्हाईल क्रॉसिंग 2 पॉइंट्स whose potential difference is of 1 volt. This energy gained by electron is called as 1 electron volt. Joule is the SI unit of energy. Other related units are another units. 1 electron volt means how many joules? 1.6 into 10 raised to minus 19 joules. म्हणजे 1.6 जूलचे 10 raised to 19 पार्ट्स करा. 1.6 जूल ह्या एनर्जीचे किती पार्ट्स करा, 10 raised to 19, म्हणजे एकावर 19 झिरोज एवढे सेम पार्ट करा. त्याच्यातला एक पार्ट म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी होय. त्याच्यानंतर जूल पेक्षा इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा मोठे युनिट मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय, तर याला 1000 ने डिवाइड करायचं. 1000 ने डिवाइड मीन्स 10 क्यूब ने डिवाइड. 10 क्यूब याच्यामध्ये तो क्यूब आला, 10 क्यूब ने डिवाइड करायचं आणि तो वरती आणला तो पॉवर काय होईल, मायनस 19 मायनस 3 किती होतील, -12. म्हणजे याला 1000 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 1000 म्हणजे डिवाइड बाय 10 क्यूब, आणि याला वरती पाठवलं तर हा 10 टू द पॉवर -3 होईल. आणि मग हा -3 -19 काय होईल, -22 जूल्स. 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10 raised to -22 जूल्स. बघा फक्त एवढा फरक आहे. आता 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती, 1000 ने मल्टिप्लाय करायचं कोणाला, या जूलच्या 1 इलेक्ट्रॉन व्होल्टला, म्हणजे एवढ्या जूल्सला कितीने, 1000 ने आता मल्टिप्लाय करायचं. इथं डिवाइड करायचं तर याला मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय केल्यावर 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 10 टू द पॉवर +3 असेल. 10 टू द पॉवर +3 असेल. मग या 19 -19 + 3 किती, -16 जूल्स. 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10 raised to -16 joules. आता 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 10 raised to 6 + 6 ने मल्टिप्लाय करायचं. जर +6 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती राहतील, -13. 1.6 into 10 raised to -13 joules. बरं, आता डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड. आता समजा हा एक चार्ज आहे, त्याचं हे इथपर्यंत इलेक्ट्रिक फील्ड आहे, ते या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट, हा एनी पॉइंट आहे आणि या चार्जमुळे त्याचं फील्ड असं एवढं आहे किंवा अजून मोठं असेल. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट म्हणजे इथं इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड, कुठं आहे हा पॉइंट, इलेक्ट्रिक फील्डमध्ये, इज डिफाइन्ड ॲज, त्याची डेफिनेशन अशी केली जाते की वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट म्हणजे समजा एक युनिट चार्ज Q0 आहे, हा इन्फिनिटीला आणि तो इन्फिनिटी म्हणजे याच्यापासून, या मोठ्या चार्जपासून हा युनिट चार्ज म्हणजे 1 कुलमचा चार्ज हा इन्फिनिटीला, तो इन्फिनिटीवरून इथं आणला, वर्क डन झालं. वर्क डन इन ब्रिंगिंग ए युनिट चार्ज
फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट, इन्फिनिटी वरून कुठे आणणार आहे त्या q0 ला, टू दॅट पॉइंट म्हणजे इथं आणणार आहे. अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्ही आणताना तुम्हाला विरोध कोण करणार आहे, या चार्जची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी या चार्जला अपोज करेल, तरी पण त्याला आणायचं आहे म्हणजे तो वर्क डन करेल, म्हणजे एनर्जी गेन करेल आणि तेच असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. समजलं मग डेफिनेशन बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट, ह्या एनी पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल in an electric field is defined as work done in bringing the unit positive charge from infinity to that point. या पॉइंटला आणायचं आणि कसं आणायचं, अगेन्स्ट मीन्स ऑपोजिंग, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या ऑपोजिटली त्याला आणायचे आणि मग याची पोटेन्शियल ही वाढेल. आता बघा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पार्टिकल सिस्टम ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम each other is potential energy u at a distance r for a distance r means q1 q2 मध्ये डिस्टन्स r इतकं असेल तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हा अगोदरच शिकलो आपण बघा, तो 1/4πε0 q1 q2 अपॉन r असा आहे. आता याच्यामध्ये q1 अगोदर लिहिला आणि q2 सेपरेट लिहिला चालेल किंवा q2 इथं लिहिला q1 इथं लिहिला, काही फरक पडत नाही, सेम फॉर्म्युला आहे. आता द क्वांटिटी Vr म्हणजे q/4πε0r डिपेंड्स ऑन, ही क्वांटिटी कोणावर डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन द चार्ज q, या q चार्जवर ती अवलंबून आहे. अँड लोकेशन म्हणजे डिस्टन्स r वर पण अवलंबून आहे. अँड लोकेशन ऑफ ए पॉइंट ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम इट and is termed as, is called as electrostatic potential of the charge q. म्हणजे q या चार्जची ती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असेल ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम इट. thus याच्यावरून आपण काय शिकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल v means electrostatic potential energy per unit charge. electrostatic potential energy per unit charge is called as electrostatic potential. V is equal to U upon Q. आता बघा, पुढचं डेरिवेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, चार्जच्या अराउंड जे फील्ड असेल त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो आपण. जसं बल्बच्या अराउंड जिथपर्यंत प्रकाश आहे, लाईट आहे, ते त्याचं फील्ड असेल बल्बचं, लाईटचं. पण पोटेन्शियल म्हणजे काय, फील्ड म्हणजे काय, चार्जच्या अराउंड चार्ज जिथपर्यंत त्याची शक्ती दुसरा कोणी चार्ज आला त्याला रिपेल अथवा अट्रॅक्ट करू शकेल इथपर्यंतची बाउंड्री म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. पण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, त्या चार्जची कपॅसिटी. जसं बल्ब छोटा लावा आणि एक मोठा लावा, प्रकाशाचं क्षेत्र हे त्यांचं बल्ब जेवढा मोठा असेल तेवढं जास्त असेल क्षेत्र, फील्ड लहान असेल तर क्षेत्र लहान असेल. पण प्रकाश कोण जास्त देईल, जो मोठा बल्ब असेल तो जास्त देईल म्हणजे त्याचे पोटेन्शियल जास्त आहे. तसा चार्ज मोठा असेल तर त्याचं पोटेन्शियल जास्त असेल. मग चार्जच्या अराउंड जे फील्ड असतं दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड. आणि चार्जची जी पॉवर आहे दुसऱ्या चार्जला त्याच्याजवळ आणताना तो रिपेल करेल त्या दुसऱ्या आणलेल्या चार्जला किंवा अट्रॅक्ट करेल, त्या पॉवरला म्हणायचे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. यांच्यामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर बघा, कन्सिडर द इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय चार्ज प्लस क्यू. हा प्लस क्यू चार्ज आहे, याच्या अराउंड मोठं फील्ड आहे, असं फील्ड आहे, मोठं फील्ड आहे. केप्ट ॲट ओ, कुठे ठेवलेला आहे तो, ओ या ठिकाणी प्लेस केलेला आहे. अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लस Q0, हा प्लस Q0 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. युनिट पॉझिटिव्ह म्हणजे काय, 1 कुलमचा. युनिट पॉझिटिव्ह म्हणजे काय, 1 कुलमचा चार्ज आहे. तर अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q0 इज प्रेझेंट इन व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे काय, याच्या सान्निध्यात तो आहे. सान्निध्य म्हणजे त्याच्या आवाक्यात तो आहे, त्याच्या फील्डमध्ये हा Q0 आहे. इन द व्हिसिनिटी इज मूव्ड टुवर्ड्स चार्ज प्लस Q. हा Q0 ला कुठं मूव्ह करायचा, टुवर्ड्स चार्ज प्लस Q कडे याला मूव्ह करायचा. थ्रू अ स्मॉल डिस्टन्स dx. किती, समजा या प्लस Q चार्जचं फील्ड मोठं आहे
तो दुसऱ्या चार्जला काय करणार आहे, ढकलून देणार आहे, त्याच्या फील्डमध्ये येणाऱ्या चार्जला ढकलून देणार आहे. पण या Q0 ला जबरदस्ती आपण dx एवढ्या डिस्टन्सने इकडे मूव्ह केलं, इथं आणलं, n पासून m पर्यंत थ्रू डिस्टन्स dx एवढ्या डिस्प्लेसमेंट त्याची केली. ॲज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज प्लस q इज आउटवर्ड. या प्लस q चार्जची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असेल, आउटवर्ड. ऑल डायरेक्शनला ती बाहेर असेल. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन या प्लस q ची जी तीव्रता आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर ती आउटवर्ड डायरेक्शनला असेल. q पासून ती अवे असेल, वरती तिकडे ऑल डायरेक्शनला. आपण इकडे कन्सिडर केले तर ॲज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज प्लस q इज आउटवर्ड. q ची डायरेक्शन फील्डची ही आउटवर्ड आहे, इकडे तिकडे अवे आहे त्याच्यापासून. डिस्प्लेसमेंट dx इज इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द फील्ड. याचा अर्थ या Q0 ची जी डिस्प्लेसमेंट आपण dx ने करणार आहोत ती कोणाच्या ऑपोजिट असेल, ह्या चार्जच्या इंटेन्सिटीच्या ऑपोजिट डिस्प्लेसमेंट असेल, ऑपोजिट डिस्प्लेसमेंट असेल. आणि म्हणून ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अलॉंग E, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा असतो, अलॉंग E म्हणजे इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शनला असतो. अँड वर्क डन इज, तर वर्क डन काय होईल, जर डिस्प्लेसमेंट ऑपोजिट असेल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या ऑपोजिट आपण डिस्प्लेसमेंट करतोय तर ते निगेटिव्ह वर्क डन असते. मग वर्क डन कसं काढतात, dw इथून चार्ज इथं आणला, हा Q0 ला इथून इथं आणला, तर वर्क डन छोटंसं थ्रू डिस्प्लेसमेंट dx, ही स्मॉल असेल तर वर्क डन पण स्मॉल असेल, d असेल. मग dw वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हे स्मॉल आहे म्हणून वर्क डन पण स्मॉल असेल, डिस्प्लेसमेंट स्मॉल म्हणून वर्क डन पण स्मॉल असेल. आता ह्याच्यामध्ये हे एरोज आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करू. तर मॅग्निट्यूड इथं मायनस साइन कशासाठी आहे की फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ची डायरेक्शन अलॉंग E आहे आणि डिस्प्लेसमेंट त्याच्या ऑपोजिट आहे म्हणून मायनस साइन. किंवा इथं f च्या जागेवर आपण E सुद्धा लिहू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. f इज रिप्लेस्ड बाय E मायनस E इंटू dx. आता बघा निगेटिव्ह साइन कशासाठी, निगेटिव्ह साइन इज ड्यू टू द डायरेक्शन ऑफ dx. कशी आहे, इकडे आहे, इज ऑपोजिट टू द फील्ड. या फील्डच्या डायरेक्शनला ती ऑपोजिट आहे म्हणून मायनस साइन द्यावं लागतं. बट dw ची व्हॅल्यू तर dv इंटू Q0 पण असते. हे आपण 11 वेळा शिकलोय. काय शिकलोय, वर्क डन पर युनिट चार्ज. बघा वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे युनिट चार्जला इथून इथं आणणार तर जे वर्क डन झालं ते वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल असते. काय असते, पोटेन्शियल असते. पोटेन्शियलचे डेफिनेशनच आहे वर्क डन पर युनिट चार्ज. हे जर स्मॉल असेल तर हे पण स्मॉल असेल म्हणून dv इज इक्वल टू dw अपॉन Q0. मग हा Q0 इकडे मल्टिप्लाय केला, dv इंटू Q0 युनिट चार्ज, dv इंटू Q0 इज द dw. सो dw इज इक्वल टू dv इंटू Q0 इज इक्वल टू dv. आता Q0 कुठं गेला, Q0 हा युनिट चार्ज आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती असतं, 1 कूलम. 1 ही व्हॅल्यू पुट केली, 1 इंटू dv, बरोबर. याची व्हॅल्यू काय आहे, युनिट चार्जची 1 कूलम आहे. 1 कूलम इंटू dv काय येईल, dv येणार. सो dw इज इक्वल टू dv. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन m अँड n. आता m आणि n यांच्यामधील दाबातील फरक, पोटेन्शियलचा डिफरन्स. इथं पोटेन्शियल जास्त आहे, अजून जितकं या चार्जच्या जवळ जाणार तितकं पोटेन्शियल जास्त वाढत जाईल किंवा अवे जाणार तर पोटेन्शियल कमी होत जाईल. म्हणजे m इज ॲट हायर पोटेन्शियल अँड n इज ॲट लोअर पोटेन्शियल. मग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन m अँड n. तर dv इज इक्वल टू काय आहे, dv इज इक्वल टू dw आला आणि dw ची व्हॅल्यू तर मायनस e dx आहे. मग ह्या dv इक्वल टू dw ची जी व्हॅल्यू आहे मायनस e dx ती पुटअप केली. dv इक्वल टू dw आहे आणि dw ची व्हॅल्यू आपण मायनस e dx पुटअप करायची.
मग dv इज इक्वल टू, या dv इज इक्वल टू dw ची व्हॅल्यू पुटअप केली -e इंटू dx. पण आपल्याला e पाहिजे असेल तर -dv अपॉन dx. thus the electric field at a point in an electric field is the negative. हे निगेटिव्ह आहे. हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे पोटेन्शियल आहे. इलेक्ट्रिक फील्डसाठी e लेटर यूज केलं जातं. e आणि v म्हणजे पोटेन्शियल यांच्यामधलं रिलेशन हे असं आहे. dv by dx म्हणजे ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट. ग्रेडियंट मीन्स चेंज होत जाणं अकॉर्डिंग टू डिस्टेंस. This is called as potential gradient. Thus, the electric field means E at a point. त्या पॉइंटला in an electric field, electric field मध्येच याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तो पॉइंट आहे. In an electric field is the negative of the potential gradient. Negative of कोणाचा? E हा काय असेल? Negative of potential gradient at that point. त्या पॉइंट. आता एक क्वेश्चन आहे, 2 मिनिटात आपण समजावून घेऊ. बघा, पोटेन्शियल ॲट पॉइंट ए इज इन स्पेस. समजा एक चार्ज आहे, तो ए पॉइंटला आहे. ए हा पॉइंट आहे आणि इथे एक चार्ज आहे आणि त्या चार्जचं बघा पोटेन्शियल ॲट पॉइंट ए, ह्या पॉइंट ए ला पोटेन्शियल इन स्पेस, हा स्पेस मध्ये आहे, इज गिवन ॲज पोटेन्शियल या पॉइंटला किती आहे? 4 × 10⁵ व्होल्ट. तर एवढं गिवन आहे. फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. तर एक युनिट चार्ज आहे, त्याला तो इन्फिनिटीला आहे, तिथून आणायचं आणि इथं याच्या जवळ त्याला प्लेस करायचं. तर तो जो आणतोय तो किती कुलमचा आहे? 3 मायक्रोकुलम. मायक्रो मीन्स 10⁻⁶. मग 3 × 10⁻⁶ कुलम्स. 3 मायक्रोकुलम मीन्स 3 × 10⁻⁶ कुलम. ही q ची व्हॅल्यू दिलेली, चार्जचा मॅग्निट्यूड आहे. ओके, तर फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. इन्फिनिटी वरून आणलं या पॉइंटला आणलं. तर डज द आन्सर depend on the path along which charge is brought. तर हे त्या पाथवर डिपेंड असेल का? तर बघा, वर्क डन इज इक्वल टू QV. वर्क डन इज इक्वल टू Q इंटू Q ची व्हॅल्यू आपण ही पुट अप केली, V ची व्हॅल्यू ही पुट अप केली आणि कॅल्क्युलेशन केलं तर वर्क डन हे 1.2 जूल्स. आणि दुसरा क्वेश्चन आहे, डज द आन्सर डिपेंड्स ऑन द पाथ along which charge is brought. तर पाथवर अवलंबून असेल का वर्क डन? तर नाही, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कन्झर्वेटिव्ह and work done by these forces does not depend on the path. Okay, now we'll stop here.